हरी पुंडलिकावरत्यारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। सद्गुरु मोतीराम महाराज की जय। गुरुवरे मरुद्राव महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री गणेशाय नमः। सरस्वते नमः। श्री रामचंद्राय नमः। सुसेनमय सुबुद्ध्यान विद्या दिव्या औषधियं शक्ती भेद हृदय संधि त्रिसुती निर्वावया। बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुधपुत्रं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मान्तरागाय महेश्वराय विद्याय शुद्धाय विडम्बनाय तस्मै नकाराय नमः शिवाय। शरदिन्दु समाकार परब्रह्मस्वरूपिणी वासराविष्टनिलये सरस्वती नमोस्तुते। असो श्रोती मायबापांच्या चरणारविंदी नतमस्तक केलं प्रारंभ। लक्ष्मणाला शक्ती लागल्याच्या नंतर रावणाने लक्ष्मणाला रागाने शक्तीला हाणली आणि शक्ती लागल्याच्या नंतर सुषेण वैद्याने सांगितलं याच्यावर एक उपाय आहे आणि याला जर तिथे औषधी आणून त्याच्यावर टाकली सूर्योदय व्हायच्या अगोदर जर ही औषधी मिळाली तर लक्ष्मण वाचू शकतो असे सुषेणाने माहिती दिल्याच्या नंतर राजा रामचंद्र प्रभूने हे कार्य माझ्यावर सोपवलेलं आहे। मारुतीराय भरतराज ऋषीला सांगू लागले सुसेन वैद सुबुद्धी आणविल्या दिव्य औषधी शक्ती भेद हृदय संधि त्रिसुती निर्वावया। हृदयाच्या ठिकाणी हनुमंतराय सांगत होते शक्ती लागलेली आहे आणि सुषेण वैद्यातर्फे आम्हाला कळालेलं आहे की या औषधीमुळे लक्ष्मण उठू शकतो। त्याच्यामुळे हृदयाच्या ठिकाणी लागलेल्या शक्तीचा निवार करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत असं मारुतीराय बोलत होते। सूर्य उदय न होता पाहू आणून औषधी समुदाव म्हणून मज दाडे रामराव महाभाव श्रीरामा। सूर्योदय व्हायच्या अगोदर ही औषधी घेऊन जायची आहे आणि हेच कार्य करण्यासाठी मला राजा रामचंद्र प्रभूने या ठिकाणी पाठवलेलं आहे। म्हणून मारुतीराय राजऋषीला सांगू लागले मी आलो वेग उतर नोडक्या औषधी संभार देते लागू पाय शिर मग डोंगर उपडीला। या ठिकाणी मी लवकर आलो परंतु मला औषधीचं दर्शन होत नव्हतं। मला औषधीची पारख होत नव्हती म्हणून मी काय केलेलं आहे झाडपाला न ओळखत बसता डायरेक्ट मध्ये आल्याबरोबर मी डोंगर उपडला। डोंगर घेऊन मी लक्ष्मण वैद्याचा जीव वाचवण्यासाठी या ठिकाणाहून जात आहे। मार्गी जाता तो राणीचा बाबान राम नामांकिता देखून आलो येत तव अद्भुत देखिले। या ठिकाणाहून जात होतो परंतु तुमच्याकडून राम नामांकित असा दिव्य बाण या ठिकाणी माझ्याजवळ आला होता आणि त्या बाणावर विश्वास ठेवून त्या बाणाच्या सोबत मी या ठिकाणी आलेलो आहे अशा प्रकारे मारुतीराय बोलू लागले। राम रुग्य ब्रह्माने माझ्या चित्त बोलिला बहुधा क्षमा करून रघुनाथ मरकत उद्धता विवेकी। मारुतीराय खिन्न बोलत होते मी माकड आहे उद्धट आहे मला कळालं नाही। मी रामचंद्र प्रभू समजून तुम्हाला नाना प्रकारचे बोललो खडखड बोललो मी बोलायला नको होतं परंतु मला होत असेल तर तुम्ही क्षमा करा। भरतराज ऋषीला मारुतीराय क्षमा याचना करत होते। देखून तुझा आश्रम अत्यंत झाला विश्राम मने विसरल गमन धर्म सर्वै समरा
सुख. या ठिकाणी आलो म्हणजे भरतराज ऋषीला सांगू लागले मारुतीराय, आल्याच्या नंतर तुमचा आश्रम बघितला, मनोरम्य असा असणारा नंदीग्रामामधला आश्रम बघितल्याच्या नंतर माझ्या जीवाला जो काही श्रम झाला असेल, झाला तर नव्हताच, परंतु या ठिकाणी मला आनंद झाला, समाधान मनाला वाटलेलं आहे, अशा प्रकारची माहिती मारुतीराय सांगत होते. पक्षी सिद्धांत बोलत हे लाजिला वेदांत. सरस्वती चित्ता प्रमित बृहस्पती तेच वेदावला. अहो म्हणजे या ठिकाणी माणसं तर रामचंद्र प्रभूच्या नावाचं उद्गार करतील, परंतु या ठिकाणचे पक्षी वेदांत सिद्धांत सांगतात. म्हणजे बृहस्पतीला वेड लागावा अशा या ठिकाणी सामान्य वस्तूमधून रामचंद्र प्रभूची स्तुती होते. माझं काय म्हणले, मला इकडे बघितल्याच्या नंतर या भक्तिमय वातावरणामध्ये आल्याच्या नंतर माझ्या मनाला आश्चर्य वाटलं. रामचंद्र प्रभूचे लाडके भक्त असणारे राज ऋषीला सांगू लागले, चांदोनी सकळा मात्सरा भरताश्रमी निरंतर भूतेव्रतती एकत्र निरमत्सर रामनामे. अहो या ठिकाणी कोणीही कोणाचा मत्सर करत नाही, कारण कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्मा सर्वेश्वर पूजनाचे. अशा प्रकारे असणारी या ठिकाणची परिस्थिती आहे. म्हणजे भूते निरंतर नित्य निर्माणे कसे वागतात, एक सोबत मायेला वागतात, कारण पंचमहाभूताचा असणारा शरीर आहे. अग्नी पाणी एका जागी राहू शकते काय, परंतु या ठिकाणी तसा कोणी कोणाचा मत्सर करत नाही. सगळे काही माया ममतेने एका ठिकाणी नांदत आहे. अशा प्रकारे मारुतीरायाने या ठिकाणचं दृश्य पाहिलेलं आहे. वर्णिता श्रीरामाचे गुण कपिलना तवे कपिपण हनुमान झाला मूर्छा पण देहाचे भान विसरला. या ठिकाणी आल्याच्या नंतर या ठिकाणचं भक्तिमय वातावरण बघितल्याच्या नंतर या ठिकाणची रम्य परिस्थिती, भक्तिमय वातावरण बघितलं, मारुतीराय विस्मयापन्न झाले, आश्चर्यचकित झाले. मारुती पण विसरले काय कार्य करायचंय याची सुद्धा मारुतीरायाच्या जीवाला आठवण राहिलेली नव्हती. कोणी कपीची आवडला वसंतला चिता श्रीराम गुण कृती ऐकता विस्मित चिता होनी. या ठिकाणी श्रीरामाची कीर्ती कोण कोण गाते, दगडा मातीतून राजा रामचंद्र प्रभूचं नाव निघत होतं. माणसं तर म्हणतीलच, पक्षी बोलतील, परंतु निर्जीव दगड त्या ठिकाणी राम राम म्हणत होते. का भरतराज ऋषीच्या सानिध्यामध्ये राहिल्यामुळे त्या ठिकाणची दगड माती सुद्धा राजा रामचंद्र प्रभूचं नित्य निरंतर नाव घेत होती. आणि हे भक्तिमय वातावरण बघितल्याच्या नंतर मारुतीरायाला आश्चर्य वाटत होतं, कारण आपल्याला वाटतं मी मोठा भक्त आहे, परंतु त्या ठिकाणी दगड माती देवाचं नाव घेत होती. हे मारुतीरायाला आश्चर्य वाटत होतं. मन बुद्धी चित्तवृत्ती अहंकाराची अहंकृती रामी मिळाली आणि चिती बाह्य स्मृती विसरला. चित्त जे काही होतं ना ते सगळं काही राममय झालेलं होतं म्हणतात. त्याच्यामुळं सगळे काही कृती बाह्य कृती मारुतीराय विसरलेले होते. मारुतीरायाला स्वतःच्या देहावर आठवण गेले, बाबा झाला स्वयं पांडुरंग, अशा प्रकारची अवस्था मारुतीरायाची झाली होती. अंग झाले रोमांचित वाचा झाली प्रेम सदगती नेत्री आनंदासुतवत भरत मूर्तीत पडियाला. मारुतीरायाची मज्जा कुंठित झाली, अंगावर शहारे येत होते, प्रेमाचे अश्रू डोळ्यात येत होते. बघितल्याच्या नंतर मारुतीरायाची ही परिस्थिती बघितल्यानंतर भरतराज ऋषीला सुद्धा मूर्छा येत होती. भरतराज ऋषीला सुद्धा आपल्या देहाचं प्राण राहिलं नव्हतं. एवढं भक्तिमय वातावरण त्या ठिकाणी या भक्तामध्ये झालं होतं. सर्वांनी ऐकता श्रीरामचंद्र व्रता लागली योग मुद्रा विसरला तो निद्रा तंत्रा कृपार गुरुवीराची ऐशी. काय झालेलं आहे त्या ठिकाणी भरतराज ऋषीला सुद्धा झोप कळत नव्हती किंवा चेती अवघी काय कळत होतं. चेतना अवस्था सगळी गेलेली होती म्हणतात. निद्रा तंत्रामध्ये भरतराज ऋषी निमग्न झालेले होते.
कुंतले बोलत तुझले मौन भरत पण विसरला. त्या ठिकाणी भरतराज ऋषीला सुद्धा माहित वाटत नव्हतं की मी कुठे आहे, भरत आहे का, मी कोणासोबत बोलत आहे. हे देहावरचं सगळं भान भरतराज ऋषी सुद्धा गेलं होतं. त्या ठिकाणी राममय वातावरण त्या दोघांमध्ये झालेलं होतं. भरत विसरला भरत पण हनुमान विसरला हनुमंत पण दोघांचे नाथ रे दोन्ही पण ततस पूर्ण श्रीरामे. मारुतीला माहित वाटत नव्हतं मी मारुती आहे, कोणतं कार्य करण्यासाठी देवाचा आलेलो आहे. किंवा नंदीग्रामामधल्या भरताला सुद्धा देवावरचं भान राहिलं नव्हतं. मी भरत आहे, मी रामकथा विचारत आहे. दोघंही विस्मयापन्न झाले होते, राम भक्तीमध्ये तल्लीन झाले होते, एकमेकांकडे बघत तटस्थ उभे होते. अशी परिस्थिती नंदीग्रामामध्ये झाली होती. दोघे विसरले दोन्ही पण कार्यात वकरी कोण आप कर पाडू रघुनंदन चैतन्य पूर्ण चेतविले. दोघांनी आपल्या देहाचा विसर पाडला होता, दोघांनाही. परंतु त्या ठिकाणी राजा रामचंद्र प्रभू कसे आहेत, दयाळू आहेत, बाप कृपाळू रघुनंदन. त्या ठिकाणी दोघांनाही चैतन्य अवस्था प्राप्त राजा रामचंद्र प्रभूने त्या ठिकाणी करून दिलेली आहे म्हणतात. जीवन कळा शब्द केले प्राणशक्ती परिचारिली इंद्रिया पातवता झाली धापडी उघडली नेत्रांची. सावध अवस्था त्या ठिकाणी दोघांची सुद्धा झाली म्हणतात. देहावरचं भान त्या ठिकाणी आली, दोघंही शुद्धीवर आले. आपण कशासाठी इथं आलो आहोत ही चेतना अवस्था त्यांच्यामध्ये देवाने जागृत करून दिलेली आहे. त्या ठिकाणी दोघंही सावध होऊन आता एकमेकाकडे पाहत आहे. पूर्व संकल्प आचरित बुद्धी जयाचे अंगीकारी राम कार्यारत साधावया. दोघंही देहाच्या भानावर आलेले आहेत. आपल्याला रामाचं कोणतं कार्य करायचं आहे, आपण काय या ठिकाणी करायला आलेलो आहोत याची जाणीव दोघांच्या सुद्धा मनामध्ये या ठिकाणी झालेली आहे. स्वामी का मारुतीराज मनामध्ये विचार करत होते, काय झालं असेल म्हणजे माझ्या देहाला. मी या ठिकाणी तटस्थ एका ठिकाणी माझ्या देवाचं कार्य करायचं सोडून या ठिकाणी बसलेलो आहे. असं का माझ्यासोबत झालेलं, असं मारुतीराज मनामध्ये विचार करू लागले. रूपाय बुडान भरते घातले लोटांगण मज सनातन करिता पूर्ण प्रायन करू पाशी. मारुतीराज सावध झाले, पर्वतावर घ्यायला लागले आणि आता उड्डाण करावे त्यामध्ये भरतराज ऋषीने दोन्ही चरण मारुतीराजाचे धरले. म्हणजे अवसा अर्धवट कार्य सोडून तुम्ही काय जाताय, म्हणून भरतराज ऋषी मारुतीराजाची प्रार्थना करू लागले. भोजन करावे येते तीर्थ प्रसाद द्यावा माते उपेक्षुन येरताते तुम्ही निजाची ते कर पाळू. भरतराज ऋषी मारुतीराजाची किती प्रार्थना करत होते, म्हणत होते अहो कथा सांगितली परंतु आता आमचा तीर्थ प्रसाद, आमचं काही आतिथ्य वगैरे स्वीकार करा, जेवण करून जा, काही तीर्थ प्रसाद घेऊन जा, असं एकाएकी प्रयोजन करू नका जाण्याचं. अशा प्रकारे मारुतीराजाची विनंती राज ऋषी करू लागले. घरालिया श्रीराम भक्त पूजन करिता जाऊ देत त्याच्या सकळ कर्माचा घात आधे पात तो भोगी. भरतराज ऋषी मारुतीराजाला बोलत होते, एवढे मोठे राम भक्त तुम्ही माझ्या घरी आलेला आहात. अहो योगाने मला हे सगळी काही त्यांची सेवा करत आहे, अधिक मास आहे आणि त्याच्यामध्ये राम यांची लक्ष्मण शक्ती आहे. तसं म्हणजे आज तुम्ही माझ्या दैवाने माझ्या घरी आलेले आहात, माझ्या नंदीग्रामाच्या ठिकाणी आले आहात. एवढ्या मोठ्या सेवेचा अवसर मला घेऊन आलेला आहे आणि सेवा माझ्या हाताने पूर्ण
अये रे वारीला तवीच तैसा राम तैसा भरत वेळोवेळा पाया लाग यानुचित सर्वथा मारुतीराय म्हणत होते, हे बघा म्हणे तुम्ही माझी प्रार्थना मला हात जोडू नका. जसे माझ्यासाठी रामचंद्र प्रभू तसे तुम्ही माझ्याकरिता आहात. म्हणून मारुतीराय वेळोवेळा भरद्वाज ऋषीच्या पाया पडत होते, चरणवंदना करत होते. ऐकून या कपीच वचन भरत झाला हास्यवदन तुझ सकळ धर्माचे निज ज्ञान मज का ताळवण करीशी. मारुतीरायला भरद्वाज ऋषी बोलत होते, हे बघ म्हणे तुला सगळं काही कळतं, सगळ्यात ज्ञान आहे, सगळं काही अवगत आहे. मग तू असं माझ्यासोबत का वागतोस? माझ्या कार्यापासून तू मला का वंचित ठेवत आहेस? माझं कार्य मला करू दे, मला तुझी सेवा करू दे. अशा प्रकारे भरद्वाज ऋषी प्रार्थना करू लागले. सर्वासी आग्रह ब्राह्मण कुल शिळ सगुण गुण वेदशास्त्र संपन्न आली आपण पूजावा. आपले ब्राह्मण कसं आहे, सगळ्यामध्ये पूजनीय आहे, सगळ्यामध्ये वरिष्ठ आहे. आणि ते जर घरात आले तर आपण त्याची पूजा अर्चा करावी, त्याची हेळना करावी. म्हणून हे कार्य माझ्या हाताने घडावं असं भरद्वाज ऋषी बोलत होते. भल तैसा हो काय भक्त श्रीराम भजनी रत्न भगवत बुद्धीने पूजा करीत तोची संत सर्वज्ञ. अवमान्य घरा आलेल्या रामभक्ताची जो कोणी मनोभावे पूजा करतो, त्याची चरणवंदना करतो, तोच कोणी म्हणजे खरा भगवत भक्त आहे. देवाची पूजा करणं योग्य नाही. भगवत भक्ताची पूजा केली का देवाची पूजा केली सारखी आहे. मग देवाची पूजा करण्याअगोदर त्याच्या भक्ताची जर पूजा केली तर तोच खरा भगवत भक्त जाणावा. अशा प्रकारे नाट्य सांगत आहे. ज्ञानी आत्मा विश्वास भगवंतची सोय साचा त्याची पूजिल तो दैवाचा परमा त्याचा सेद भागी. कोण आहे म्हणे जो ज्ञानी आहे तोच भगवत भक्ताची पूजा करू शकतो. कारण दुसऱ्याला हे कार्य होऊ शकत नाही. आपला काही इथे कोणी नव्हतं का? परंतु ज्याच्या हाताने जे कार्य करायचे का त्याच्याच हाताने देव कार्य करून घेतो आणि तोच दैवाचा फुल आहे. अशा प्रकारे गावकरी सांगत आहेत. म्हणतात याचे करील जो उपेक्षणा तो महादुखे दारुण भोग्या कल्पत्वा पूर्ण वृद्धव गमन आसेना. आपल्या घराला आलेल्या भगवत भक्ताची जो कोणी हेळना करतो ना त्याच्या एवढा पापी, त्याच्या एवढा अधम तोच आहे. अशा प्रकारे सांगत आहेत. कोणी जर भगवत भक्ताचं रक्षण करत असेल त्याच्या एवढा पापी याच्यामध्ये कोणी नाही. अशा प्रकारे नाट्य सांगत आहेत. कुंडलिका वरती आणि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा राम